नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उमरखेड तालुक्यातील बोरी ते गाडी वळण रस्ता वाहून गेला, वाहतूक ठप्प. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. ढाणकी प्रतिनिधी. उमरखेड तालुक्यातील बोरी ते गाडी वळण या महत्त्वाच्या रस्त्याचा काही भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे बोरी, गाडी आणि आसपासच्या गावांतील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पायी जाणाऱ्या गावकऱ्यांनाही मार्ग बंद झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ता वाहून गेल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही दुरुस्तीची पावले उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमदारांवर दुर्लक्षाचा आरोप. उमरखेड विधानसभा क्षेत्रातील आमदार किसनराव वानखेडे बंदी भागाकडे अक्षरशः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील बोरी ते गाडी परिसरातील नागरिकांनी केला आहे. निवडणुकीच्या वेळी मोठी आश्वासने दिली जातात, मात्र पावसात रस्ते वाहून गेल्यावर कोणीही रस्ता बंद असल्याने शाळकरी मुले, रुग्ण आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेत जाण्यासाठी 1015 फेरा मारावा लागत आहे. तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने पाहणी करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.